मानलं पाहिजे. आणि रामाच्या वेळचे जे ऋषी आहेत ते कृष्णा वेळपर्यंत या सगळ्या लोकांची आयुर्मर्यादा काय, हा एक माझा तरी चिंतनाचा आणि संशोधनाचा विषय आहे. या ऋषींचे जे काळ आहेत ते कुठेतरी आपल्याला निश्चित करायचे की किती जे कुठे अभ्यासक असेल त्यांनी कमीत कमी रामायणाचा अभ्यास या दृष्टिकोनातून करायचा प्रयत्न करावा. रामाच्या काळात किती ऋषी आहे, त्या ऋषींचं नंतर कुठे कुठे उल्लेख आलेले आहे कोणकोणत्या पुराणात, आणि मग त्यांचं काल निर्णय त्यांचा आपण काही करू शकतो का, किती असा या प्रभू रामचंद्रांनी सगळ्यांना शांती दिली तिथे गेल्यानंतर. आणि रामाला राम रावणयो युद्धम राम रावणयो रिवो, राम रावणासारखं त्या युद्धामध्ये सुद्धा त्याचं काय बळ, काय त्याची ताकद की त्या याच्यामध्ये समुद्राला सेतू बांधायचा होता. रामाने बाण काढला आणि समुद्राला सांगितलं की मी माझ्या बाणाने तुला शोषून टाकेल. समुद्र त्याच्या समोर हात जोडून दे, प्रभू राया माझी जलचर काय आणली तू, त्या म्हणाले आम्हाला जागा दे, तुमच्या याचे नल आणि नील नावाचे यांत्रिक आहेत म्हणाले, इंजिनियर आहे. त्यांनी तरंगणारा दगड जिथून मिळतो तिथून तो आणला, त्याच्यावर राम म्हणून लिहिलं. बाकीच्या गोष्टी त्यांच्या अनेक तुम्हाला ठोकत मी त्याच्यामध्ये शेरत नाही. आणि तिथे गेल्यानंतर तिथे त्यांनी व्यूहरचना करून सगळं कुंभकर्णाला मारलं, अहिरावणाला मारलं, सगळ्यांना. सगळ्यात छोटे रावण यांचं, रामाजवळ रथ सुद्धा नव्हता, इंद्राने मातली नव्हता रथ. काही गोष्टी करताना रामाने आपल्या मर्यादा दाखवल्या. रावण मरेच ना, रावणाचं एका कंठ्यावरती बाण मारल्यानंतर दुसरं पुन्हा तिथे मुख यायचं. शेवटी आदित्य हृदय स्तोत्र त्याला सांगितलं, त्या ठिकाणी अगस्त्य मुनी येते आणि रामाला त्याने आदित्य हृदय स्तोत्राचा पाठ दिला. आणि त्याच्यानंतर त्याने सांगितलं की रावणाच्या नाभीमध्ये कुंड आहे, तिथे तू बाण मार तर तू मारे. रावण मेल्यानंतर हाहाकार झाला, सगळ्यांनी आनंद 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 झाला. विभीषणाला सांगितलं मरणांतानी वैराणी, रावणाचं रामाने इतमामाने इब्रतीने आणि मोठ्याने और्ध्वदेग सगळं करायला लावलं. विभीषणाला राज्यावर बसवलं, पुष्पक विमानात राम सगळ्यांसह बसले आणि अयोध्येला. त्याच्या पूर्वी एक विलक्षण गोष्ट केली. जसं लंकाधिपती गेले, दशानन गेला, तसं त्यांनी सगळ्या वानरांना, विभीषणाला, लंकेतल्या उरलेल्या राक्षसांना सगळ्यांच्या समक्ष त्यांनी सीतेला बोलावलं. सीता आली. सीतेला सांगितलं की हे जनकनंदिनी, रघुकुलाच्या कीर्तीला काळीमा लागला होता, तुला नेलं होतं पाडून. त्या कीर्तीचा काळीमा मी धुवून काढलाय, आता तुला जिथे जायचं असेल तिथे तू जाऊ शकते. धस्स झालं. लक्ष्मण रडायला लागला, हनुमान रडायला लागला की ज्याच्या करता आपण इतकं केलं त्या रामाने एका क्षणात सीतेचा त्याग केला, सुखासुखीच केला असेल. जर सीताराम हे एकरूप आहे, सुखासुखी केलं असेल. राम हा राजा होता. रामाला मी रावणाच्या घरून आणलेली सीता मी तशीच्या तशी घेतली, स्वीकारली, हे कुणालाही वाटू नये म्हणून रामाने ही युक्ती केली. शेवटी सीतेने निर्णय घेतला, मी अग्नीला अर्पण करते. आणि चिता रचली गेली. चितेमध्ये सीतेने प्रवेश केला आणि झळझळ त्या अग्नी ज्वाळांमधून साक्षात अग्निनारायण आला आणि त्यांनी अग्निशुद्धा सीता रामाला सांगितली, जशी गंगा पवित्र आहे तशीच ही सीतामाई पवित्र आहे, तू हिचा स्वीकार कर. हे दृश्य सगळ्यांनी पाहिलं, सगळ्यांना निसंदेह केलं. तरीही एक धोबी असा होता ज्याने अयोध्येत असं म्हटलं. ते त्यांनी म्हटल्याबरोबर त्याला पुन्हा त्याग केला आणि पुष्पक विमानाने सर्व ते आले नंदीग्रामाला. नंदीग्रामाला राम आणि भरत यांची भेट झाली आहे. त्यावेळेला भरत कोणता आहे आणि राम कोणता आहे हे कळलं नाही, इतकं दोघांमध्ये साम्य आहे. दोघे जण हेही जटाजूट धारी आहे, हेही जटाजूट. रामाच्या सिंहासनावरती पादुका ठेवलंय आणि नंदीग्रामाला राहून, त्या याला राहून तो राज्य करतोय, बनवास. तुम्ही जरूर जा. तुम्ही एकदा अयोध्येला गेल्यानंतर त्याच तिथली परिक्रमा केली की नाही मला ठाऊक नाही, तुम्ही बघितलं असेल. मी सांगतोय ते राम आणि भरत आणि हनुमंत यांची भेट झाली, ते मंदिर तुम्ही पाहिलंय, त्या जागा आहेत. आणि त्याच्यानंतर आपला दिसेल रामाचा राज्याभिषेक झाला. काही बद्दल कुठल्याही प्रकारचा आकस नाही, काही नाही. आणि असं सगळं झाल्यानंतर रामाने या वाल्मिकींच्या आश्रमात सोडलेले त्या सीतेच्या जागी सुवर्णाची सीता केली, आपल्या शेजारी बसवली. रामराज्यासारखं राज्य झालं नाही. आणि इतकं सगळं असताना एक दिवशी कालपुरुष आला
कालपुरुषाने रामराजाची एकांतात भेट मागितली आणि रामराजाला म्हणाले की आता तुमचा अवतार संपला आहे, आपण घ्या. आणि त्याच वेळेला लक्ष्मण आतमध्ये आला. कालपुरुषाने सांगितलेलं होतं की आपण दोघं बोलत असताना कुणीही आतमध्ये येणार नाही आणि जो आतमध्ये येईल त्याला देहांताची प्रायश्चित्त. रामाने आपल्या मुखाने लक्ष्मणाला देहांताचं प्रायश्चित्त दिलं. म्हणजे आपण मी तुम्हाला सांगतो, रामाच्या कोणत्याही गुणाला आपण असं दुरून देखील स्पर्श करण्याची पात्रता आपली नाही. असं अचल, अढळ, ध्रुव, सत्य प्रतिज्ञ, तसं उंच एखादा नगराज नगाधिराज हिमालय असावा तसं रामचरित्र आहे. आणि ते चरित्र तुम्हाला माहित नाही, एकाच वेळेला चाललेलं आहे. शतकोटी प्रविस्तरम, शतकोटी प्रविस्तरम त्याचं हे झालेलं आहे. आणि त्याची स्थिती अशी आहे की ते एकाच वेळेला काकभुशुंडी सांगताय. एकाच वेळेला या ब्रह्मांडामध्ये रामचरित्र चाललेली आहे. नक्की राम कोणता ह्याचं तुलसीदासांपासून किंवा यांच्यापासून सगळ्यांनी एकमुखाने सांगितलेलं आहे. आदि काव्य मात्र काय आहे, वाल्मिकींचं आहे. आणि मग ती जी भूमिकन्या सीता आहे तिचा, आणि तिने रामाला कधीच दोष दिला नाही. आम्ही आमच्यासारखे जे प्राध्यापक लोक असतात ते लेख लिहितात आणि रामाचं काय काय चुकलं म्हणून आम्ही हे करतात. आता आम्हाला कोण विचारत नाही, त्या प्राध्यापकांनी कोणी विचारत नाही. याचं कारण ते त्यांच्या चुका काढण्याची पात्रताच नाही. आपण सीतामाईने असं कधी तक्रार केली नाही, ते एकरूपच आहे. परंतु लोकांच्या करता शेवटी एकदा सीतेने सांगावं की मी पवित्र आहे. सीतेने एकदाच दिव्य केलं होतं. वाल्मिकींच्या समोर, रामरायांच्या समोर, सगळ्या नगरजनांच्या समोर सीता आपल्या आईला म्हणते, हे वसुंधरे, हे भूमिकन्ये, मी जर शुद्ध असेल तर तुम्हाला आपल्या अंगावर घ्यायची. आणि बघता बघता सगळ्यांच्या समोर भूमी दुबंगली आणि जगदंबा वसुंधरा क्षमा पृथ्वी वर आल्याने आपल्या लेकीला तिने मांडीवर घेतलं. आणि लोक बघता बघता लोकांच्या भूमीतून सौरंग झाले. हा सीते, हा सीते, हा सीते करून आक्रमण करत राम तिथे गेला. ते जे हातात आलं ते दुर्वा, असं म्हणतात, दुर्वा ह्या सीतेची केस हातात आले. त्याच्यानंतर रामाने लक्ष्मण गेलाय, सीता गेली. भरत शत्रुघ्नांच्या बाबतीमध्ये असे उल्लेख नाहीये. पण मग रामाने सगळ्या अयोध्यावासियांना शरयूच्या तटावर नेलं, जिथे हरिगुप्त झाले, तो गुप्ता हरी घाट आहे, तुम्ही जर गेला असाल तर तिथे नेलं. आणि यावत अयोध्यावासियांना पतित नाही पाहिलं, पावन नाही पाहिलं, पुण्य नाही पाहिलं, पाप नाही पाहिलं. त्या सगळ्यांना त्याने आपल्या साकेत पुरीला नेलं. दोघांच्या दोन तऱ्हा आहेत. श्रीकृष्ण एकटा गेला आणि रामाने सगळ्यांना नेलं. श्रीकृष्ण एकटा गेला आणि सांगितलं की सगळी द्वारका पुढे. श्रीकृष्ण गेलाय त्यावेळेला द्वापर आणि कली यांच्या संधिकालात गेलाय. राम ज्या वेळेला गेलाय तर त्रेता आणि द्वापर यांचा संधिकाल आहे. आणि तुम्ही पंचांगामध्ये जर या युगांचे काळ बघितले तर तुम्हाला बरोबर 9 लाख असं काय आहे पटेल तुम्हाला. तुम्ही या चारी यांचं हे बघा. तात्पर्य हे त्या रामाचं चरित्र हे आमच्या जीवनामध्ये तेज, ओज, आनंद, ऐश्वर्य आणि आध्यात्मिक शांती या सगळ्यांचं अमृतमय असं त्याच्या रामनामामध्ये. ते रामनाम इतकं पवित्र आहे, इतकं पवित्र आहे की त्याला काळ वेळ नाम उच्चारिता नाही. या रामनामाला आपण आता करूया, वंदन करू ना, आणि नंतर आपण आपलं आजचं हे संपवूया या रामनामामध्ये. आणि त्या रामाला एक प्रार्थना करू आपण. ती प्रार्थना माझ्याबरोबर तुम्ही फक्त म्हणा. कल्याण करी नारायण केशवा गोविंदा गरुडध्वजा गुणनिधे दामोदरा माधवा श्रीकृष्णा कमलापते यदुपते सीतापते श्रीपते वैकुंठाधिपते चराचरपते लक्ष्मीपते पाण्या. राम राया
कल्याण करी राम राया जनहित विवरी जनहित विवरी कल्याण करी राम राया तळमळ तळमळ होतची आहे हे जन हाती धरी अपराधी जन सुकतची गेले तारी तारी सब आता तुझी सावरी कठीण त्यावरी कठीण जाहले आता न दिसे कुठे जावे काय करावे आरंभी गोहरी दास म्हणे आम्ही केले पावलो दयेसी नाही सरी दयाळा कल्याण करी राम राया जनहित विवरी जनहित विवरी कल्याण करी राम राया याची माझी लाडकी चाल मला आठवत नाही कोणाला आठवत असेल तर सांगा नाही अशी नाही आणखीन एक चाल आहे Hare
भगवंताच्या दिव्य नामाचं स्मरण करूया. हरि ओम. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वत्यै नमः. श्रीमत् सद्गुरुभ्यो नमः. अथ ध्यानं कस्तूरी तिलकं नारायणं वन्दे कृष्णं वन्दे व्रजप्रियं कृष्णं द्वैपायनं वन्दे कृष्णं वन्दे पृथासुतं वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे वंशी विभूषितकरान्नवनीरदाभा पीताम्बरादरुणबिम्बफलाधरोष्ठा पूर्णेन्दुसुन्दरमुखाद् अरविन्दनेत्रात् कृष्णात् परं किमपि तत्त्वमहं न जाने. कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविन्दाय नमो नमः. समोर या. गोपाल कृष्ण भगवान
अवतरणाची घटिका आली. सर्वेंद्रियांनी आपलं हृदय त्याच्या स्वागताकरता सिद्ध झाले. कधी तू येशील रे स्वानंदा, असं सद्गुरु बाबांनी कळकळून त्याला विचारलं. तो आपल्या हृदयात प्रगट होणार आहे, तो आपल्या हृदयामध्ये साक्षात्कारित होणार आहे. तो यदुराणा जन्मोजन्मीचा माझा सखा आहे, माझा त्याचा वियोग झालाय आणि तो केव्हा येईल म्हणून माझे अंतःचक्षु त्याला निहाळतायत. बाह्य चक्षु मिटले आहेत आणि अंतःचक्षु निहाळतायत. भगवान गोपाल कृष्णांच्या असीम कृपेने आपण भगवान गोपाल कृष्ण भागवत स्वरूप भगवान गोपाल कृष्णाच्या चरित्र दर्शनाच्या सोहळ्याचा आज 5व्या दिवशी पंचमदिनी प्रातःकाली प्रथम सत्रामध्ये प्रवेश करतो. या मंगल घटकेला अहिल्या नगरीतल्या सर्व देवदेवतांना मी शिरसाष्टांग प्रणिपात करतो. अहिल्या नगरीतल्या सर्व सत्पुरुषांना, सद्गुरु रूपांना मी शिरसाष्टांग प्रणिपात करतो. सद्गुरुनाथ रामानंदांच्या चरणांवरती मस्तक ठेवतो. माझ्या समोर उपस्थित असलेल्या सगळ्या माझ्या गोपिका नारींना, माझ्या माय बहिणींना, माझ्या भावांना, गोपांना मी वंदन करतो. आणि आपण त्याच्या भगवंताच्या अतिमनोहर, अतिसुंदर, अतिलोभस अशा प्रकारच्या जीवनात त्याच्या रूपाचा आपण आता आनंद घेण्याकरिता, त्याच्या प्रागट्याकरता आपण सिद्ध होऊया. काल मर्यादा पुरुषोत्तम भगवान श्रीरामचंद्रांचं आपण दिव्य आणि उदात्त चरित्र पाहिलं. या भूतलावरती ही 2 चरित्र अनुपमेय घडलेली आहेत. यांना भविष्यामध्ये सुद्धा न भूतो न भविष्यती असं या दोन्ही चरांची उत्तुंगता आहे. सूर्य आणि चंद्र यांना जसं दिग्मंडलामध्ये तुलना नाही, तशा प्रकारची या चरित्रांना तुलना नाहीये. आणि हे अखिल ब्रह्मांड नायकाचे फक्त आपल्या करुणेनी त्यांनी घेतलेले लीला विग्रह आहे. भगवान श्रीराम हे सूर्य वंशातल्या परंपरेत आलेले विवस्वान हा आदि पुरुष आहे त्यांचा. आणि त्याच विवस्वानाच्या याच्यातून परंपरेतून चंद्रवंश सुद्धा आलाय, सूर्यवंश सुद्धा आलेला आहे. या सूर्यवंशाचं काल आपण वर्णन पाहिलं. आता आपण चंद्रवंशाच्या वर्णनाकडे वळणार आहोत. ते म्हणतायत शुकदेव उवाच, परीक्षित राजा 5 दिवस झाले गंगा तटाकावरती अनशन व्रत करून भागवत ऐकतोय. परीक्षित राजाच्या निर्वाणाला 2 दिवस उरलेले आहेत फक्त, आज, उद्या आणि परवा. गेले 5 दिवस एका आसनावर बसून एकाग्र चित्ताने सर्वेंद्रियांना कानामनामध्ये आणून संपूर्ण श्रद्धेने आणि एकाग्रतेने परीक्षित राजा जो श्रवण करतोय, संपूर्ण नवविधा भक्तीमध्ये सर्वात श्रेष्ठ भक्ती श्रवण भक्ती सांगितली. श्रवणम कीर्तनम विष्णू याच्यामध्ये पहिला अग्र क्रमांक जर दिला असेल तर तो श्रवणाला दिलाय. श्रवणम, मग स्मरण, आणि मग कीर्तन, आणि मग पलीकडचे अर्चन, दास्य, पादसेवन, यानंतरच्या भक्ती. या श्रवणामध्ये जर श्रवणामध्ये तुमच्या देहातलं जे चैतन्य आहे ते संबंध तुम्ही त्या श्रवणाच्या श्रुती संपुटामध्ये आणायचंय आणि त्यातून भगवंताला हृदयात उतरवायचंय. भगवंताचे गुणश्रवण करून भगवंताला हृदयात रुक्मिणीने उतरवलंय. भगवंताला रुक्मिणीने पाहिलं नव्हतं. श्रुत्वा गुणान भुवन सुंदर, तुझी भुवन हे भुवन सुंदरा, तिने जे पत्र लिहिलेलं आहे त्याच्यात पहिला शब्द ते लिहिते की तुझ्या अलौकिक गुणांचं श्रवण मी केलं आणि तुझ्यावर त्या श्रवणातून तिने त्या मूर्तीला आपल्या हृदयांमध्ये, आपल्या मानस मूर्ती, आपल्या मानस सिंहासनावरती विराजित केलं. आपण सुद्धा
त्या गोपालकृष्णाला श्रवणातून नेत्र आपल्या भागी आहे. ज्यांनी त्या कमल नेत्राला, त्या परमात्म्याला या चर्मचक्षुंनी पाहिलं असेल ते किती भाग्यवान असतील. आपण कल्पना करतो आणि 5,500 वर्षानंतर ज्या दिवशी तो आज नुसतं येणार म्हटले की आपले चित्त फुलून येतात, आपले इंद्रिय वृत्ती उमलून येतात, आपल्या आनंदाला पारावार उरत नाही. हे आपलं परोक्ष आणि प्रत्यक्ष असे दोन प्रकारचे भगवंताचे साक्षात्कार आहेत. ही परोक्षानुभूती आहे. प्रत्यक्ष भगवंताला नाही पाहिलं, आपण पाहू नाही अजून शकलो, आणि प्रत्यक्ष भगवंत त्या रूपामध्ये आपल्याला दर्शन देईल असं आपलं अहोभाग्य पण नाही. पण त्या गोपी आहेत, ते नंद यशोदा आहेत, ते यमुना आहे, ते पक्षी आहे, ते तरु आहेत, ते वेली आहेत, तो कदंब आहे. या सगळ्यांनी चर्मचक्षुंनी, हे सगळे जे आहेत वृंदावनातले हे सगळे ऋषी आहेत. या ऋषींनी तपश्चर्या करून भगवंताला वर मागितलाय की तुला आम्ही चर्मचक्षुंनी पाहू आणि तुझ्या बरोबर आम्ही खेळू, असं भगवंताने त्यांना वर दिलाय. चंद्रवंशामध्ये थोडक्यात आपण त्या चंद्रवंशातली परंपरा पाहू आणि नंतर मग भगवंताच्या प्रागट्यावरती येऊ. चंद्रवंशामध्ये पुरुरव नावाचा अगदी पवित्र कीर्ती राजा होऊन गेला. नारायणाच्या नाभी सरोवरातून ब्रह्मदेवाची उत्पत्ती झाली. ब्रह्मदेवाचा पुत्र अत्री, अत्रींच्या नेत्रामधून अमृतमय चंद्राचा जन्म झाला. ब्रह्मदेवाने चंद्राला ब्राह्मण, औषधी आणि नक्षत्रांचा अधिपती केलं. चंद्राने राजसूय यज्ञ केला. 3ही लोकांवरती त्याने विजय मिळवला चंद्राने, आणि तो उन्मत्त झाला. लक्षात ठेवा, हा जो विजय असतो ना आपल्या जीवनातला, हा आपल्याला नीतीपासून घसरवतो. आपल्यालाच नाही, यावत व्यक्तीला. मग तो ज्ञानी पुरुषाला सुद्धा, ज्या क्षणी ज्ञानीपुरुषाला जाणीव होतं की मी ज्ञानी आहे, त्या क्षणी तो घसरतो. ज्या क्षणी त्याला असं वाटतं की मला कळलंय, त्या क्षणी तो घसरतो. ज्ञानोबा माऊली म्हणते, मी झालो ऐसे म्हणे तो काहीच नेणे. त्यामुळे आपल्या इथे मराठी हिंदीमध्ये बन चुके नावाचा एक शब्द आहे. याचा अर्थ काय? मी झालो, मला कळलं, मला येतं आणि माझ्यासारखा मीच. असं ज्या क्षणी तरंग येईल माझ्यामध्ये, त्या क्षणी माझी वाणी मला दगा देईल. मी त्याच्या समोर ज्या वेळेला बसतो तेव्हा तुम्ही बोलविता धनी तुझी माझा. मी नाही बोलत आहे, मला कोण बोलवत आहे? बोलवितो मज नंदाचा नंदन, नंदाचा नंदन, बोलवितो मज नंदाचा नंदन, नंदाचा नंदन, साक्षी मज पूर्ण, साक्षी मज पूर्ण, गुरु कृपे, गुरु कृपे,
सद्गुरुनाथ भक्तराज महाराज जे होते ते भागवत जगले. आपण भागवत वाचतोय, हा फरक आहे. हे साक्षात भागवत मूर्ती होते. मला जर का असं सांगितलं, प्रल्हाद नारद पराशर पुंडरीक व्यासांबरीश शुक शौनक भीष्मलादा ही प्राचीन काळातल्या भागवतांची नामसूची आहे. अर्वाचीन काळातल्या भागवतांमध्ये मी काय म्हणेन, निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम, हे सगळे भागवत आहे, महाभागवत आहे. यांच्यावर मी श्लोक रचला तर मी त्याच्यामध्ये श्लोकामध्ये भक्तराज महाराजांना अग्रस्थान दिले. अण्णा बाबा नाना हे भागवत होते, परम भागवत आहे. या तुमच्या अहिल्यानगरी मधले हे भागवत जगले. लक्षात ठेवा, भागवत वाचायचं नाहीये, भागवत ऐकायचं नाहीये, भागवत करायचं नाहीये, भागवत जगायचंय. भागवत जगण्यासाठी भागवत अनेकदा ऐकावं लागतं. कारण काय होतं, श्रवणाचा सडा पडून 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 चित्तभूमी मृदू होते. श्रवणाच्या सड्यानी, श्रवणामध्ये बहुश्रुत नावाचा शब्द जो आहे तो एवढ्यासाठी, तो अनेकांचा, तो कसं आहे, अनेक नामी अनेक रूपी आहे. त्याच्यामुळे एकदा वाचून एकदा कळून एकदा हे परीक्षित राजाची सुद्धा, लक्षात ठेवा, परीक्षित राजा सुद्धा मरणोन्मुख होता म्हणून सर्वेंद्रियांनी भागवत ऐकलं. मरणाचं स्मरण असावं. असं मी ज्या क्षणी, मला जर आज कळलं की आज सायंकाळी मी हरिओम तत्सत होणार आहे, असं जर मला कळलं, माझ्या सर्व कृती युक्ती चिंतन सगळ्यामध्ये रूपांतरण होईल. मी म्हणेन की नाही, जात्या घटकेपर्यंत मी कोणाचं जीवाला दुःख नाही दिलं पाहिजे, असं माझी कृती व्हायला लागेल, नक्की व्हायला लागेल. ज्या क्षणी मला निरोप, मला आता माझं अगदी समोर काठावर आलाय मरण, असं परीक्षिताचं मरण काठावर आलाय. मरणासन्न पुरुषांनी कुणाचं ध्यान करावं, हा पहिला प्रश्न होता त्याचा त्यांना. पुढे आपल्याला असं दिसेल की चंद्राला जो आहे, चंद्र उन्मत्त झाला, देवदानांमध्ये लग्न हे झालं, युद्ध झालं आणि शुक्राचार्यांनी असुरांच्या बरोबर चंद्राचा पक्ष घेतला, महादेवाने बृहस्पतींचा पक्ष घेतला, इंद्र बृहस्पतीला मिळाले आणि ब्रह्मदेवाने चंद्राला युद्ध थांबायला लावलं आणि तारेला बृहस्पतीच्या स्वाधीन केले. चंद्राने बृहस्पतींच्या मुलीला, म्हणजे तिच्या बरोबर त्यांनी तारेचं हरण केलं होतं. तिने, तारा गर्भवती होती, तिला जो पुत्र झाला त्याचं नाव बुध. हे नक्षत्र आहे, हे सगळे ग्रह आहे. मी तुम्हाला सांगितलं, भागवतातली कोणतीही कथा वाच्यार्थाने घेऊ नका. भागवतामध्ये समाधी भाषेत लिहिलेला हा ग्रंथ आहे. या समाधी भाषेतल्या ग्रंथातले 3-3, 4-4, 5-5 अर्थ भागवतातले सर्वात मोठे टीकाकार आहे श्रीधराचार्य यांनी काढलेले. त्यामुळे भागवत वाचणं हा भाग वेगळा आहे, भागवत समजणं हा भाग वेगळा आहे, भागवत जगणं हा भाग वेगळा आहे. भागवत जगायला जन्मजन्मांतरांची पुण्याई लागते. भागवत ऐकायला सुद्धा सुकृत लागतं. तेव्हा ऐकायला इथे बसले तुम्ही. भागवत करावं असं मला वाटणं हे माझ्या आई वडिलांची माझ्यावरती असलेली दया आहे, पुण्याई आहे, माझ्या सद्गुरूंची दया आहे, म्हणून मला भागवत करणे. या बुद्धीशी परमात्म्या, मी तुम्हाला सांगतो, सद्बुद्धी ही थेकुटी म्हणू नये, या सद्बुद्धीला लहानसं म्हणू नका. हे आणि याच्यातूनच भागवत ही सोपी पायवाट आहे परमात्म्याकडे जाण्याची. वेद वेदांग उपनिषद योग याग कर्म तप या सगळ्यांपेक्षा भागवतामध्ये तीन गुणांमधून, 3 वृत्तींमधून, 3 विचारांमधून तुमच्या हृदयामध्ये परमात्माला टाकलाय भगवान वेदव्यासाने. एक भगवंताची लीला चरित्र, एक भक्तांची लीला चरित्र आणि एक भक्तीचं निर्गुण आणि सगुण अशा प्रकारच्या विविध भक्तींचं सांग स्वरूप. सर्वथा तुझं सगुण म्हणू की निर्गुणमय असं पण म्हणतात ना, या सगुणा आणि निर्गुणा, स्थूला आणि निराकार अशा दोन्ही प्रकारच्या भक्तीचं, ज्ञानोत्तर भक्ती आणि साधनापूर्व भक्ती, साधनेतली भक्ती आणि साधनोत्तर भक्ती, या तिघा सगळ्याचं भक्तीचं सांग. भक्ती आई आहे आणि ज्ञान आणि वैराग्य. वैराग्य आणि ज्ञान हे 2 तिचे पुत्र आहेत. हे आपण सगळ्यात पहिल्यांदा पाहिलेलं आहे. तुमच्याही मध्ये किंवा माझ्याही मध्ये
जोपर्यंत वैराग्य आणि ज्ञान ह्यांची परिपूर्ण ज्याला प्रगल्भावस्था येणार नाही, तोवर परमात्म्यांची आपली भेटी होणार नाही. अनेक जन्म लागतील, अनेक जन्म लागतील, अनेक जन्म संसिद्ध यततामपि सिद्धानां कश्चिन्मा. पण याचा अर्थ मी हरणारही नाहीये आणि रडणारही नाहीये आणि बसणारही नाहीये. मी धीरे 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 चालतच राहणार. ज्ञानेश्वर माऊलीने म्हणजे गोड शब्द वापरलेला आहे. पिपीलिका मार्ग असतो आणि विहंगम मार्ग असतो. साधकांसाठी सांगितलेलं आहे. पिपीलिका म्हणजे मुंगी, ती झाडावर चढत असते. ती झाडावर कशाला चढते? तिला काही पानं नाही खायची. तिला त्या फळांमध्ये जो मधू आहे, आम्रफलामध्ये असेल किंवा कुठल्या फळामध्ये गोडवा असेल, त्या गोडव्याच्या लोभाने ती चाललेली. साखरेचा वास मुंगीला येतो, तर ती खोडावरून हळू 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 चाललेली आहे, ढाळे ढाळे पाऊल टाकत. तसे आपण जन्माची पावलं टाकत टाकत देवा सद्गुरूंकडे चाललो. अनेक अन्योन्यांनी भरलेलो, पण शेवटी मला पोचायचं तिथे. आणि विहंगम असतो ज्ञानी, तू देखे उत्प्लवना सरिसे पक्षी फळाशी झोंबे जायचा. उत्प्लवन म्हणजे एका झेपेसरशी हे ज्ञानी असतात, ज्ञानयोगी जे असतात. देवाला सर्वात आवडणारा मोठा भक्त म्हणजे ज्ञानी भक्त असतो. देव असं सांगतोय, आणि तुम्हाला ज्ञान आलंच, मिळालंच पाहिजे. ज्ञानाचा तुम्ही ध्यास घेतलाच पाहिजे. या जन्मात नाही घेतला, पुढच्या जन्मात घ्या, पुढच्या जन्मात नाही घेतला पुढे. पण ज्ञान परमात्म्याची गंमत अशी आहे. परमात्मा नुसता भोळबाबडं या शब्दांना परमात्म्याच्या जवळ तो म्हणतो की नाही ज्ञानेन सदृशं पवित्रं हे विद्यते. आणि ज्ञान म्हणजे नक्की काय? त्याचं आत्ताच्या बाबांच्या याच्यामध्ये म्हटलेलं आहे की मिथ्य ज्ञान मला कळलं पाहिजे. एतत् सर्व मिथ्य कळो देवा, एतत् सर्व मिथ्य. तुझ्यापासून तुझ्या व्यतिरिक्त असलेलं सगळं मिथ्य आहे हे ज्ञान आहे. आणि तू एकमेवाद्वितीय खरं आहे हे ज्ञान आहे. तदितर सगळं अज्ञान आहे. हे माझ्या हृदयात बिंबलं पाहिजे. माझं काय म्हणतात की या एकच सर्वांनाच मी ज्ञान मानतो आणि याच्यातच रमून जातो. बाबा आपल्याला चक्क सांगतायत एकच सर्व मिथ्य कळू दे. तुझं ज्ञान द्यायला तूच कृपा देणार आहे. तुझे रूप देवा ओळख येतो जाणे, तव कृपेविण अंध एक. तोच आपल्याला दृष्टी देतो, तोच कृपा दृष्टी देतो, तोच ज्ञानबुद्धी देतो. आणि तो आपल्याला आत्मचक्षुने रक्षण करेल. तो आपला आत्मचक्षुने रक्षण करेल. तर हे जे हे त्या याच्यामध्ये आपल्याला दिसेल. त्याला ते तारेला जो मुलगा झाला तो बुध बुद्धिमान पुत्र होता. चंद्राला आनंद झाला. पुढे बुध आणि त्याची पत्नी हिला, त्या दोघांना पुरुरवा नावाचा पुत्र झाला. हा पुरुरवा हा श्रीकृष्णाच्या वंशाचा आदिपुरुष आहे. पुरुरव्यापासून यदुवंशाचा पतर आहे. आणि मग या पुरुरवा उर्वशीशी याचं हे जमलं, प्रेम जमलं म्हणा, किंवा उर्वशीच्या पाशात म्हणा, किंवा उर्वशीच्या आकर्षणात म्हणा, उर्वशीच्या लोभात म्हणा हा पडला. उर्वशी होती इंद्राकडली अप्सरा. अप्सरांचं रीत काय असतं माहितीये? अप्सरांना अखंड तारुण्याचा एक बर असतो. आणि अप्सरा या कोणाच्याही पत्नी होऊ शकत नाही. हा दुसरा त्यांना बर असतो. त्याच्यामुळे अप्सरा असो की नद्या असो, त्या कुणाशीही पती आणि पत्नी हे जे काही जन्मजन्मांतरीचं एक नातं आहे, या दृष्टीने त्या राहू शकत नाही. अप्सरा आणि पुरुरवा हे राहिले. पुरुरवा आणि ही काय तिचं नाव उर्वशी. पण उर्वशीने त्याला सांगितलं की मी तुझ्याबरोबर राहू शकणार नाही, मला वाटेल तेव्हा मी चालली नाही. तीच अप्सरा होता. एक अशा सती जी असते, पतिव्रता जी असते, तिचं असं नाही होत. अगस्त्य आणि लोपामुद्रा, अत्री आणि अनसूया, अरुंधती आणि वसिष्ठ ही युग्मय, ही आवश्चंद्र दिवाकर हे पतिपत्नींसारखे आम्हाला आई बापांसारखे आम्हाला बंधनीय आहे. अप्सरा बंधनीय नाही आहे. या अप्सरेनीच अर्जुनाला शाप दिला, याच उर्वशीने, की तू बृहंदणा होशील. कारण काय? अर्जुन तिला वश झाला नाही म्हणून. तर अशा ह्या अप्सरांची जी चित्तवृत्ती आहे ती मुळात चंचल असते.
आणि आपल्याला असं दिसेल की त्या उर्वशीच्या पासून त्याला काही मुलं झाली आणि हे सगळं होऊन त्यांनी उर्वशीने त्याचा त्याग केला. आणि पलीकडे मग उर्वशीच्या मुलापासून तिला त्यांचे वंश पुढे सुरू झाला. त्याच्यानंतर एक मध्यंतरी नवमीचा कालचा प्रसंग झाल्यानंतर सुद्धा एक लहानशी उपकथानक असतं. ते वस्तुतः नवमीला कालच्या नंतर सांगायचं असतं. ते त्याचा थोडक्यात उल्लेख करतो आणि मग आपण दशमस्कंदाचा प्रारंभ करू. परीक्षिती उर्वशीच्या गर्भापासून पुनर्वा झाला, 6 पुत्र झाले आणि त्याच्यामध्ये जन्नू नावाचा राजा झाला. याच जन्नूने गंगेला आपल्या उंजळीमध्ये घेऊन टाकलं होतं. याच्याचमुळे त्या गंगेचं नाव जान्हवी पडलं, हे काल म्हटलंय. आणि याच वंशातला गाधी नावाच्या राजाला सत्यवती नावाची कन्या होती. रुचिक नावाच्या ऋषीने गादीजवळ या कन्येची मागणी केली. गादीला वाटलं रुचिक काही योग्य वर नाहीये. त्याने रुचिकाला सांगितलं की मला तू जर का 1,000 पांढरे शुभ्र घोडे आणून देशील आणि त्या घोड्यांचे कान मात्र काळे पाहिजे, श्यामवर्णाचे कान, आणि बाकीचा त्या सगळ्या घोड्यांचा देह कसा पाहिजे, पांढरा शुभ्र पाहिजे, असे घोडे जर देशील तर मी तुला माझी मुलगी देईन. आता हा रुचिक गेला वरुणाकडे. वरुण हा काय, वरुण हा पश्चिम दिशेचा आणि याचा सरोवर आपल्या पाताळाचा अधिदैवत आहे. त्याच्याकडे गेला. त्यांनी भरपूर हवेत असे घोडे त्याला दिले आणि मग रुचिकाची आणि याचं सत्यवतीचा विवाह झाला. एकदा काय झालं, रुचिक आणि तिची पत्नी आणि सासू दोघींनीही रुचिकाजवळ याची प्रार्थना केली पुत्रप्राप्तीची. रुचिका जवळ एक सिद्धी होती, तो चरू बनवायचा. मनोवांछित संततीसाठी तो चरू बनवायचा आणि त्याला मंत्राने अभिमंत्रित करायचा. तो चरू भक्षण केल्यानंतर त्या चरूमध्ये जे गुणधर्म असतील तशी संतती व्हायची. तर सत्यवतीने मागितलं आणि हे पण झालं. त्याची ही जी होती सत्यवती नावाची जी कन्या होती तिने मागितलं आणि तिची आई होती तिने पण मागितलं. सत्यवतीच्या आईला असं वाटलं की रुचिकानी आपल्या मुली करता म्हणजे त्याची बायको त्याच्याकरता चांगला चरू केला असेल आणि आपण आपल्याकरता न जाणे कोणता केलाय. आणि म्हणून रुचिकाच्या अनुपस्थितीत तिने 2 पत्रावळीवरच्या चरूंची अदलाबदल केली. बरं काय गंमत बघा. आणि ती अदलाबदल केल्यानंतर तिला आणि मग चरू बघ आई करा आणि सत्यवतीने आपल्या आई करता जो चरू केला होता त्याचं भक्षण केलं. रुचिकाला समजलं त्यावेळेला तू म्हणाल तू कसं करत, का बरं केलास, माझ्यावर विश्वास होता तुम्हाला, दोघींनाही म्हणाला तू. आता तुम्हाला म्हणाला की तुला जो पुत्र होईल तो लोकांना दंड करणारा घोर प्रकृतीचा आणि तुला जो मुलगा होईल म्हणजे त्यांना जो मुलगा होईल तो ब्रह्मवेत्ता असं. आणि मग त्याने सांगितलंय तर रुचिक मुनीने सांगितलं आणि कोण झाले बरं. आणि मग आपल्याला असं दिसेल की जमदग्नी ऋषींचा जन्म झाला तिच्या पोटी आणि जमदग्नीला रेणुकेच्या गर्भापासून परशुराम झाले. हयहय नावाचा वंश आहे, त्या मोठा दिव्य वंश हा माहिष्मती नगरीच्या तिथे नर्मदेच्या तटाकावरती राज्य करत होता. या हयहय वंशामध्ये सहस्रार्जुन कार्तवीर्य नावाचा राजा होऊन गेला, जो राजेश्वर म्हणून विख्यात झाला, जो दत्तांचा अतिश्रेष्ठ भक्त होता आणि जो सर्व सिद्धींचं त्याच्यावरती त्याला सहस्रबाहू होते. त्याच्या नाव आजही त्याचं मंदिर आहे महेश्वरला. माहिष्मतीला तुम्ही गेलं तर नर्मदेच्याकडे राजराजेश्वराचं मंदिर आहे. हा जो राजराजेश्वर कोण आहे, हयहय वंशातला श्रेष्ठ राजा आहे. याचं नाव कार्तवीर्य अर्जुन. याला दत्तात्रयांचा बरा प्रसाद होता आणि याच्या स्मरणाने गतम नष्टम च लभ्यते हा एक मंत्र आहे. कारितवीर्यार्जुनोर्बाहु राजा बाहु सहस्रवान यस्य स्मरण मात्रेण गतम नष्टम च लभ्यते. हा सिद्ध मंत्र आहे बरं. आजही याच्या प्रतिज्ञा येतात. तुम्ही हा मंत्र लिहून घ्या आणि हा मंत्र जर आपल्या घरातलं कुठल्याही तऱ्हेने काही हरवलेलं असलं, अरे लहानशी गोष्ट सांगतो, आमचं ओरस सप्ताह झालं होतं. आदल्या दिवशी मी हे सांगितलं आणि आदल्या दिवशी सांगितल्यानंतर त्या वृषाली नाडकर्णी वगैरे होते तिथे त्या ओरस सप्ताहाला. तिच्या नवऱ्याची अंगठी हरवली बरं का. तर ते माझ्याजवळ आले म्हणे काका काल तुम्ही एक मंत्र सांगितलं. म्हटलं हो. म्हणजे काय झालं तर म्हणे मला तो मंत्र लिहून देऊ. झालं काय तर म्हणे अंगठी माझी अशी हरवली. बरं असेल इथेच कुठेतरी पण आता हरवली आता. आणि म्हणे चांगली 2.25 तोळ्याची अंगठी आहे काका.
बरं म्हटलं काय हरकत नाही, आपण परमात्म्याला आणि आपण असं करू म्हटलं. मग 12 वेळा भागवत चाललेलं आहे, तर 12 वेळा सगळे म्हणून या मंत्राचा जप करू. तुम्हाला सांगतो संध्याकाळी 3:30 अंगठी सापडली. मग त्यांना आनंद वाटला. हा काय, हा त्या मंत्राला वर आहे. श्रद्धेने त्या मंत्राचा जप केला पाहिजे. आणि आपल्याला हे होतं, कार्तवीर्यार्जुनो नाम राजा बाहु सहस्रवान यस्य स्मरण मात्रेण गतम दष्टम च लभ्यते. हा दोन याचा आपल्या देवाजवळ दुःखाचा देवाला व्हावा, उत्पत्ती लावावी, संकल्प करावा की मी माळ करते आहे, हे कार्तवीर्य अर्जुना माझी गेलेली वस्तू परत मिळू द्या. अशा अनेक वस्तू होतं. गतम नष्टम च लभ्यते असं त्याला हे आहे. आणि याचे प्रत्येक प्रत्येक गोष्टीवर श्रद्धा ठेवूनच प्रत्येक घ्यावा लागतो. त्याच्यामुळे पुढे त्याने सांगितलंय की हा सहस्त्रबाहू अर्जुन आहे ना, हा जबरदस्त पराक्रमी होता. हे पहा, 2-3 गोष्टी तुम्ही ध्यानात ठेवा. मनुष्य पराक्रमी असतो, मनुष्य बुद्धिमान असतो, मनुष्य विद्वान असतो, मनुष्य गुणवान असतो, आणि हे सगळं असून मनुष्य भक्तिमान असेलच याची खात्री नसते. भक्ती नावाची स्वतंत्र वृत्ती आहे. मी सर्व गुण संपन्न असतो आणि माझ्या हृदयामध्ये भक्ती नाही. रावण सुद्धा सर्व गुण संपन्न असा योद्धा होता, पंडित होता, ज्योतिष्य होता, गायक होता, सगळं काही होता, आणि त्याच्या हृदयामध्ये मात्र भक्ती नव्हती. त्याच्यामुळे सबंध आकाश तारकांनी भरलेलं आहे आणि चंद्रविहीन आहे, तरी सुद्धा त्याला चांदणी रात्र नाही म्हणत. म्हणतो ना, नक्षत्र तारा ग्रह संकुलैपी ज्योतिष्मती चंद्रमसैव रात्री असं म्हणतात. ज्योतिष्मती रात्री ही कुणामुळे होते? चंद्रामुळे. तसं मनुष्याचं सगळं सौभाग्य, तुम्ही ज्ञानी नसेल तर चालेल, भक्त असला परमात्मा तुम्हाला जवळ घेईल. भक्त परमात्मा तुम्हाला बुद्धिमान आहात म्हणून जवळ घेत नसतो. परमात्मा तुम्ही भक्तिमान हे संपत्तिमान आहे म्हणून जवळ घेत नसतो, रूपवान आहे म्हणून जवळ घेत नसतो. तो तुमचं हृदय पहा. त्याच्या हृदयामध्ये निष्काम रामय निर्मळ निर्व्याज भक्तिप्रेमाचा निर्झर तुमच्या हृदयात असेल तर परमात्मा जवळ. तसं या अर्जुनाला मदत झाला. आणि याने काय केलं, हा जमदग्नीच्या आश्रमात गेला. जमदग्नीच्या आश्रमामध्ये त्यांच्याजवळ कामधेनू होती. जमदग्नी हे ज्ञानी ऋषी होते. त्यांच्या पत्नीचं नाव रेणुका माता, आणि त्यांना 4 मुलं होती. एकाचं नाव भार्गवराम उर्फ परशुराम. हा परशुराम 8वा अवतार आहे, 7वा अवतार आहे भगवंताचा. त्याच्या तो ब्रह्मज्ञान म्हणजे ब्राह्म आणि क्षात्र अशा दोन्ही ज्ञानाने संपन्न अशा प्रकारची ती विभूती होती. पराक्रम उग्र होती, कारण त्या चरूची बदलाबदल झालेली होती म्हणून. आलं लक्षात? तो राजा आपल्या ससैन्य एकदा या आश्रमामध्ये जातो. कोणत्या? जमदग्नी महाराजांच्या यज्ञशाळेमध्ये जातो. जमदग्नी महाराज त्यांना म्हणतात, राजन आपण आला आहात, आमचा आतिथ्य स्वीकार करा. आणि आता म्हणतो हो. आणि नंतर जमदग्नी त्या कामधेनूच्या प्रभावाने इतकं ऐश्वर्यशाली आतिथ्य करतो की राधा तोंडात गोड घालतो, की म्हणतो हा ऋषी आणि यांचा आश्रम आणि ते राजैश्वर्याला पुढं वाटावं इतकं माझं आतिथ्य. तेव्हा ऋषींना म्हणतो, ऋषी तुमच्याजवळ असे काय सिद्धी आहे की तुम्ही एवढ्या ऐश्वर्याने माझ्यासारख्या राजाचं स्वागत केलं? आपली समजूत काय? ऋषींच्या इथे गेले की आपल्याला फक्त कंदमुळं, जास्तीत जास्त गाईचं दूध, याच्यापेक्षा काय मिळेल बा? आमच्या घरी मात्र चांदीची ताटं आणि चांगलं व्यवस्थित रीतीने गुलाब पाणी, चांदीचे ताटं वाटतं, समोर चंदनाची पाट, उदबत्त्या लागल्या, नवा षड्रस अन्न नैवेद्याने भरले. आम्ही चांगलं स्वागत करू. संन्यासाचं घरी आमचं काय? त्यांनी सांगितलं की राजन, माझ्या इथे कामधेनू आहे, तिच्या कृपेने मी जे म्हणाल तसं स्वागत करू शकतो. आणि हा राजा या कामधेनूच्या मोहात पडला. ऋषीवर्य, ती कामधेनू मला द्या, मी राजा आहे, तुम्हाला काय करायची कामधेनू? ऋषी म्हणाला, नाही, कामधेनू तिच्या अनुग्रहाने माझ्याकडे राहते. लक्षात ठेवा, माझ्या इच्छेने नाही राहत आहे, कामधेनू तिच्या अनुग्रहाने माझ्याकडे राहते, तू तिला नेऊ नको. आणि ते त्याने ऐकलं नाही. हंबरडात पुढं फोडणाऱ्या कामधेनूला त्यांनी पळवून नेलं.
कोणी? राजाने. आणि ते निवारत राहिले की नाही असं. तिकडून आला आपला भार्गवराम. भार्गवरामाची तुम्हाला माहित नाही भार्गवराम कसे होते, जमदग्नी कसे होते. छोटंच उदाहरण आहे. एकदा माझी रेणुका माता पाणी भरायला 2 घागरी घेऊन नदीवर गेली. नदीवर त्या ठिकाणी चित्ररथ नावाचा गंधर्व होता. तो आपल्या सगळ्या देवस्त्रिया गंधर्व स्त्रियांबरोबर जलक्रीडा करत होता नावेमध्ये. आणि ते बघण्यामध्ये तिला थोडासा वेळ लागला, उशीर झाला. तरी जमदग्नी असे संतापले की त्याने आलेल्या 4 पोरांना सांगितले की आईचं मुंडी काढून टाक. 4 मुलं थरथर कापायला लागले. आईचं धड शिरा वेगळं धड शिरच्छेद करायचा. ती उशिरा कळाली. सगळ्यांनी ऐकून 3ही मुलांनी सांगितलं. चौथा भार्गवरामाला, भार्गवरामा आईचं शिरतोड आणि या मुलांची शिरतोड. भार्गवरामाने क्षणामध्ये परशुनी आपल्या आईचं मुंडकं तोडलं आणि 3 भावांची मुंडकं. प्रसन्न झाले पिता. भार्गवरामा काय हवं तिला? त्यांना आपल्या पिताचा अधिकार माहिती होता. म्हणाले माझ्या आईचं मस्तक परत लावून तिला जिवंत करा. 3ही भावांना माझ्या जिवंत करा. आणि दुसरी गोष्ट, माझ्या आईला हे कळू देऊ नका की मी मारलं तिला. भार्गवरामाला त्याने सांगितलं तथास्तु. त्याने पूर्ववत असा विलक्षण हे होता, ज्ञानी, कडक आणि वरदान देणारा असा तो जमदग्नी मुनी होता. आणि भार्गवराम आल्यानंतर त्यांनी सांगितलं, भार्गवरामाने सहस्रार्जुनामध्ये स्वारी केली. केळीचे खांब कापतात तसे तिचे सहस्र बाहू कापले आणि त्याला मारून टाकलं त्यांनी आणि कामधेनू आपले परत आणले. सगळं इतका विलक्षण पराक्रम. लक्षात ठेवा, भीष्माचार्यांचे गुरु कोण आहेत? परशुराम. परशुराम हे रामाच्या अगोदर आहे. रामाच्या अगोदर परशुराम आहे. श्रीरामांच्या वेळेला परशुराम आहे. श्रीकृष्णांना द्वारकेची वाट परशुरामाने दाखवली. परशुराम चिरंजीव आहेत. अश्वत्थामा बलिर्व्यासो हनुमांश्च विभीषणा कृपः परशुरामश्च सप्तैते चिरजीविनः. परशुराम भगवान आजही आहेत. परशुराम भगवंतांचं स्थान चिपळूण. कोकणामध्ये आपण जातो त्या ठिकाणी चिपळूणला परशुराम भगवंतांचं मंदिर आहे. इदम ब्राह्मम इदम क्षात्रम शापादपि शरादपि अशा प्रकारचं आहे परशुराम भगवान आहे. सांगायचं हे तत्व हे. एक दिवशी तो बाहेर गेला होता परशुराम. सहस्रार्जुनाची मुलं त्यांनी जमदग्नीच्या आश्रमावरती स्वारी केली आणि जमदग्नींना त्याने मारून टाकलं. त्यांचं मस्तक यज्ञकुंडाजवळ पडलेलं. भार्गवरामा धाव, भार्गवरामा धाव करून रेणुकामा त्यांनी टाहो फोडला. आणि परशुराम आल्यानंतर त्याचा तो म्हणाला, मी या मदांध राजांना मारून टाकेन. जे नीती संपन्न राजे नसतील त्या सगळ्यांना मी मारून टाकेन. त्या राजांच्या रक्ताने कुंड भरीन आणि त्या कुंडाने आई माझ्या वडिलांचं मी श्राद्ध करेन. असा घोर प्रतिज्ञा केली त्याने. आणि नंतर त्यांनी जाऊन त्या सगळ्या हाय वंशांना मारून टाकलं. जेवढे म्हणून मदांध राजे त्या काळामध्ये होते त्या सगळ्यांना जे मारलं. त्यांच्या रक्ताचं कुंड माहूरला गेले. रेणुका माता हीच, याची आई म्हणजेच रेणुका माता जगदंबा. माहूरला ही चितेवरती गेलेली आहे. चितेवरती एक अशी बसलेली आहे. ती सहगमन करायला लागलेली आहे. मांडीवरती त्यांच्या तिच्या मांडीवरती त्यांचं धड आहे. आणि आईला परशुरामाला सांगितले की आई तू जाऊ नकोस. आणि त्यांनी त्या ठिकाणी त्याला तर्पण केलं. आई एवढीच आई आहे जेवढी आज आपल्याला दिसते तेवढी. आणि बाकीचं आणि त्या ठिकाणी तिला जगन्मातेचं स्वरूप, तिला जगदंबेचं स्वरूप आलं. हा याला तृप्ती झाली. स्वतः जमदग्नींनी दर्शन दिलं. त्याला सांगितलं की तू बेटा, मी तुझ्या पराक्रमाने तुझ्या ज्ञानी मी तृप्त आहे. मी देवलोकात आहे. आता तू हत्या करायची नाही. आणि याने मोठे मोठे यज्ञ केले परशुराम भगवंतांनी. आणि संपूर्ण पृथ्वी जिंकली आणि संपूर्ण पृथ्वीचं दान केलं त्यांनी. कोणाच्या हातावरती, कोणाच्या पायावरती? काश्यप मुनींच्या. आणि त्यामुळे पृथ्वीचं नाव पडलं काश्यपी. आणि मग काश्यप मुनी म्हणाले की परशुराम भगवंता, आता तुम्ही आमच्या पृथ्वीत नाही राहायचं,
म्हणून ते तिकडे गेले. समुद्राला त्यांनी बाण मारला, समुद्राला मागे हटवलं आणि जी चिंचोळी पट्टी आली त्याला त्यांनी तिथे त्यांनी आपली वसती केली कोकणामध्ये. तिथून त्यांनी स्वतंत्र परशुराम वेदज्ञ आहेत, पुरुषोत्तम आहेत आणि ते रामाचं धनुष्य ते जनकाचे मित्र आहे. जनकाकडे शिवधनुष्य त्यांनी ठेवलंय. जे रामाने मोडल्यानंतर ते धावत आले की माझं शिवधनुष्य मोडलं कोणी, आणि राम आणि परशुराम एकमेकांसमोर आहे. राम म्हणजे क्षत्रिय कुलावतंस आहे आणि त्यांच्या काळातले सर्वश्रेष्ठ आणि हे, आणि या दोघांचं मोठं गोड वर्णन आहे. मला माझा आज तो कथाभाग नाहीये, मी संक्षिप्त रीतीने आपल्याला याचा उल्लेख केला. पुढे आपण चालूया. सहज या परशुरामाची कथा झाल्यानंतर मग आपल्याला दिसेल पुरुरव्याच्याच याच्यामध्ये आयु नावाचा पुत्र होता. त्याच्या 5 पुत्रांपैकी नहुषाच्या वंशामध्ये जे 6 पुत्र होते त्याच्यामध्ये यती, ययाती, संयाती, आयाती, बियती आणि कृती असे पुत्र होते. आणि या सगळ्या याच्यामध्ये ययाती जो होता तो ययाती देवयानी आणि शर्मिष्ठा यांची कथा तुम्हाला ठाऊक आहे. आमच्या इथले मोठे कादंबरीकार होऊन गेले, त्यांनी ययातीवरती कादंबरी लिहिली. त्याला पहिलं साहित्य अकादमीचं पारितोषिक मिळालं. त्यांचं नाव काय? वि. स. खांडेकर. तुम्ही तात्काळ उत्तर दिल्याबद्दल मला खूप बरं वाटलं.